मी कुणाच्याही अटींना जुमानत नाही हे राज ठाकरेंनी दाखवून दिले. मंत्री उदय सामंत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आणि त्यातच या भेटीनंतर मंत्री उदय सामंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट झाली आणि चर्चांना उधाण आले. या दोन्ही बैठकांबाबत सामंतांनी आपली भूमिका स्पष्ट करताना काही मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. उदय सामंत यांनी देशपांडे यांच्यासोबतच बैठक ही नवी मुंबईतील एका विकास कामासंदर्भात होती असं स्पष्ट केले. ते म्हणाले, देशपांडे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार होते, पण शिंदे सह्याद्रीला बैठकीला गेले आणि ते भेटू शकले नाहीत. आमच्याशी चर्चा झाली. दोन्ही बैठकांचा काही संबंध नाही, तो योगायोग समजावा असं सामंतांनी म्हटलंय. महायुतीच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथ शिंदेंना आहेत. फडणवीस आणि ठाकरेंची भेट का होती हे समजू शकलेलं नाही. राज ठाकरेंच्या संदर्भातील भूमिका एकनाथ शिंदे घेतील. ते महायुतीत आले तर नक्कीच आमचा फायदा होईल असंही ते म्हणाले आहेत. संदीपजी देशपांडे खोपकर एकनाथ शिंदे साहेबांना एका नवी मुंबईतल्या विकास कामासाठी फुल बाजाराच्या संदर्भामधला त्यांचा एक विषय होता, तो अजून पूर्ण झालेला नव्हता. तर त्या संदर्भामध्ये ते भेटायला आले होते. माननीय उपमुख्यमंत्री सह्याद्रीला बैठकीला गेल्यामुळे ते भेटू शकले नाही आणि त्याच्यानंतर याबाबतची सविस्तर चर्चा मी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, संदीपजी देशपांडे आणि अमय खोपकर यांनी केली. महायुतीच्या मुलाच्या धोरणामध्ये मनसेला सामील करून घेताय का? महायुतीच्या बाबतीमधला निर्णय घेण्याचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आहेत. आज राजसाहेब देवेंद्रजींना भेटले ही देखील एक पार्श्वभूमी आहे, परंतु ती भेट का होती आम्हाला समजू शकलेली नाही. पण ही भेट नवी मुंबईच्या एका विकास कामासाठी होती. राज साहेबांच्या संदर्भातली भूमिका एकनाथ शिंदे साहेब घेतील. ते दोघेही नेते आहेत, ते दोघं चर्चा करतील. परंतु सकाळी देखील मी सांगितलं की माननीय राज साहेब जर महायुतीसोबत आले तर नक्की आमचा फायदा होईल. दोन ठाकरे एकत्र येतील ही चर्चा. टायमिंग एकीकडे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस तुम्ही सांगताय हा फक्त योगायोग समजावा की आजच्या दिवशी दोन्ही भेटी झाल्या. एक महत्वाची भूमिका अशी आहे की या युतीच्या बाबतीमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्रजी भाजपच्या तर्फे निर्णय घेतात, एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेच्या मार्फत निर्णय घेतात आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत निर्णय घेतात. पण एकच मला सांगायचं की मी 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की युबीटीनं जो अटीचा सिलसिला राजसाहेबांच्या बाबतीमध्ये चालू केला होता की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायचं नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं नाही, अमित शहा साहेबांबरोबर संबंध ठेवायचे नाही, त्यावेळी देखील मी सांगितलं होतं की राजसाहेब हे स्वाभिमानी नेते आहेत, त्यांचा स्वतंत्र विचार आहे आणि आज त्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटून मी कोणाच्याही अटीला जुमानत नाही हे सिद्ध केलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.